आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार। रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून महत्त्वपूर्ण तयारी। गडावर 5 लाखाहून अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याचा अंदाज। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण खबरदारी। रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचं पालन करणं गरजेचं, पोलीस अधीक्षकांची माहिती। बीडमध्ये मतदारांनी तुतारीऐवजी पिपाणी चिन्ह असलेलं बटण दाबल्यानं बजरंग सोनावणेंचं 55,000चं लीड खटलं। साताऱ्यामध्ये पिपाणी चिन्हावर निवडणूक लढणारे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 27,062 मतं, तर मवियाचे शशिकांत शिंदेंना 32,771 मतांनी त्यांचा पराभव। रावेर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3,52,000 मतं, तर पिपाणी चिन्ह असणाऱ्या एकनाथ साळुंकेंना 43,957 मतं। निवडणुकीच्या काळात झालेली टीका विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार। आचारसंहिता संपल्यावर कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढीबाबत मोठं आंदोलन करणार, निलेश लंकेंचं वक्तव्य। भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। भंडाऱ्यात नाना पटोलेंचा वाढदिवस उत्साहात साजरा। नवनिर्वाचित खासदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली पटोलेंची भेट। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनीत्रा पवार यांचा पराभव, मात्र अजित पवार समर्थकांकडून शहरात बॅनरबाजी। निकाल काही लागो, आमचा विठ्ठल अजितदादात, अशा आशयाचे फलक। नवनिर्वाचित खासदार शिवाजी काळगे यांच्या विजयानंतर लातूरच्या काँग्रेस भवन इथे जल्लोष साजरा। नांदेड आणि बीडमध्ये विजय आम्हाला अपेक्षित होता, मात्र जालन्यात कल्याण काळेंनी विजय अक्षरशः खेचून आणला, अमित देशमुखांचं वक्तव्य। विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटील सहकुटुंब केदारनाथाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी त्यांनी 150 समर्थक केदारनाथला पोहोचले। हरिद्वार इथं मोहिते पाटील समर्थकांकडून जल्लोष। साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये भेट। उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंचे आभार आणि एक छोटंसं गिफ्ट। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये 3 तास पावसाचा कहर, अनेक ठिकाणी पाणी साचलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी। कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस। पुढचे 2 दिवस हवामान विभागाकडून येलो अलर्ट। वाशिममध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, संबंधित आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडला। आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पुण्यातील भाविकांना विठ्ठल रुक्मिणी यांना अर्पण केले 25 तोळा सोन्याचे हार। 15,91,000 रुपये किमतीचे 2 हार अर्पण। मंदिर समितीकडून तुपे कुटुंबाचा सत्कार। अमरावतीत सोयाबीन बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा, मात्र बियाणांच्या दरात झालेली वाढ, वाणांचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमात बसले। मुंबई गोवा महामार्गावर राजापूरच्या डोंगरतिढा इथे कंटेनरची 5 ते 6 वाहनांना धडक। बस स्टॉपवर उभे असलेले प्रवाशांना आणि 2 चाकी वाहनालाही धडक। एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। नांदेडच्या देगलूरजवळ 2 बसची समोरासमोर धडक। 17 प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर। यवतमाळच्या पांढरकवड्यात कापसाच्या गोडाऊनला आग, आगीत 5,000 गाठी कापूस जळून खाक। लोकसभेच्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन 10 जूनला अहमदनगरमध्ये साजरा होणार। पक्षातील वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।